दादा, केशव जगतापांची जी काल प्रेस झाली त्यामध्ये त्यांनी तुमच्यावर देखील आरोप केले की तुम्ही शरीयू कारखाना चालवता, कारखान्यांना देखील एवढा भाव कधी दिलेला नव्हता जेवढा माळेगाव दिला. काय शरीयू कारखाना नेहमी, तुम्ही पण तिथं माहिती घ्या, त्यांनाही माहिती घ्यायला सांगा. जो माझा तालुका आहे म्हणजे माझ्या कारखान्याचा तालुका, त्या तालुक्यामध्ये नेहमी आपण 1 नंबर भाव दिलाय. तो खासगी कारखाना आहे, हा कोऑपरेटिव्ह कारखाना आहे. त्यांचे पण भरपूर खासगी कारखाने आहेत, त्यांचे म्हणजे केशव बापूंचे नाहीत. पण तुम्ही समजून घ्या, जर मी तिथं आज मी कर्जानी एक तिथं कारखाना काढलाय, कष्टाने मी तो कारखाना चालवतो. त्यांचे 7-8 10 कारखाने आहेत. जर मी बोलायला लागलो केशव बापूंना ते अवघड जाईल. त्याच्यामुळे त्यांना विनंती करतो की अजून हा विषय वाढवण्यापेक्षा बापूने हा विषय तिथंच थांबवावा. मी काल म्हणजे 2-3 दिवसापूर्वी मी खांडसला गेलेलो. तिथं मी तिथल्या सगळ्या नागरिकांना भेटलो. त्या गावामध्ये मला तिथं 2-3 सांत्वन भेटी द्यावे लागले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅन्सर वाढले. आता हा इथं खांडस गावाचा आहे, हा पण तुम्हाला सांगेल की कॅन्सर एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गावांमध्ये वाढत चाललंय का? कारण जे पाणी आपले शेतकरी तिथं पिताय, जे पाणी आपण तिथं शेतीसाठी वापरतोय ते दूषित झालंय, घाण झाले. एका काळी जे त्यांना 70-80 टन 100 टन एकरी जो ऊस ते काढत होते, आज ते 20 आणि 25 टनावर आले शेतकरी. शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि कारखान्याचं जे सांडपाणी आहे हे केमिकल सांडपाणी असतं. ते आपण त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक वेस्ट म्हणतो आणि इनऑर्गॅनिक वेस्ट म्हणतो. हे इनऑर्गॅनिक वेस्ट आहे. ग्रामपंचायतीचं पण पाणी तिथं जातं, म्हणजे आपलं सगळं म्हणजे टॉयलेटचं पाणी हे तरी ऑर्गॅनिक असतं, पण हे केमिकलचं पाणी आहे आणि त्याच्यामुळे ते घातक आहे. त्याच्यामुळे तिथले सगळे मासे असतील, सगळे प्राणी असतील, सगळी झाडी, सगळंच ते तिथं जळून चाललंय, मरत चाललंय. दादा, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पक्ष म्हणून आपण लढणार आहात. अद्यापर्यंत कुठला निर्णय झाला का? कारण कार्यकर्त्यांमध्ये इच्छा आहे की अशी कारखाना लढला पाहिजे. तुम्हाला त्या संदर्भात काय वाटतं? काय कार्यकर्त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली. फक्त लोकसभेलाच नाही पण विधानसभेला पण कार्यकर्त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली. 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी जे काय झालं पक्षामध्ये, आमच्या कार्यकर्त्यांसाठी सोपं नव्हतं आमच्या सोबत राहणं. आज आमच्याकडे काय, एक संस्था नाही, सत्ता नाही, कुठं पैसे नाही, काही नाही, तरी पण हे सगळे कार्यकर्ते आले आमच्या सोबत, ते राहिले. त्याच्यामुळं आज ते आमचे काय म्हणतो आपलं ते कर्तव्य आहे की आज जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मग ठामपणे आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आणि माळेगाव हा कारखाना किंवा सोमेश्वर कारखाना किंवा ऊसाच्या क्षेत्रामध्ये, कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये पवार साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. आज नाही, 40-50 वर्षापासून. जर पवार साहेब आपल्या पाठीमागे आहेत, जर आपल्याकडे तिथं चांगले सक्षम उमेदवार जर मिळत असतील आणि जर हा कारखाना आपण वाचवू शकलो, जर त्या कारखान्याचं छत्रपती होण्यापासून जर आपण आजच ते थांबवू शकलो तर मग काय हरकत आहे? काल सुप्रिया सुळेंनी काही फोटो सोशल मीडियावरती टाकले. जय पवारांचं लग्न ठरलं असल्याचं त्या सगळ्यातून जाणवतंय. काय तुम्हाला काय वाटतं? दादा, शुभेच्छा दिल्यात का? शुभेच्छा दिल्यात? नाही, मी तर त्याला एका लग्नात आधी भेटलेलो, तिथं मी त्याला शुभेच्छा दिल्या. शेवटी तो माझा भाऊ आहे. आता काय, शेवटी लग्न, साखरपुडा हे ते सगळं होत असतं आणि कौटुंबिक विषय आपण वेगळे ठेवले पाहिजे. हे जे काय राजकारण असतं ते आपण वेगळं ठेवलं. माझं शेवटी लहान भाऊ आहे, त्याचं लग्न ठरतंय, चांगली गोष्ट आहे. 100% मी त्याला शुभेच्छा दिली. थँक्यू.